माझं नाव विश्वनाथ लक्ष्मण पाटील। मी BA B.Ed आहे आणि माझी मिसेस कुसुम विश्वनाथ पाटील ती BA असून पहिल्या स्ट्रोकमध्ये MPSCची परीक्षा पास झालेली आहे। एवढं असून आमचा मुलगा शिकला नाही, त्याबद्दल आम्ही खूप दुःखी आहोत, पण त्याचं योग्य कारण आम्हाला काही शोधायला मिळालं नाही। बरेच वर्ष तोपर्यंत त्याचं वय खूप निघून गेलं आणि नंतर खूप शोध करताना काहीतरी कुठेतरी दुखतं आहे, कुठेतरी काही चुकतं आहे अशी आतून जाणीव झाली। पण सांभाळणारे सद्गुरू असल्यामुळे खूप स्वतःला सांभाळू शकलो, ते केवळ त्यांच्या कृपेने। तर सरांना मी म्हटलं, सर आमचा असा प्रॉब्लेम आहे, आपण आमच्या इथे परीक्षणाला जर आलात तर मला आनंद होईल। सर आले आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरनं मला आतून कळत होतं की हे प्रश्न बरोबर आहेत आणि त्यांना मी जे काय असतील शंका कुशंका किंवा माझे प्रॉब्लेम ते सांगितले। मग सरांनी सांगितलं, हो असं असं झालेलं आहे, तसं तसं आहे। आणि मग सरांनी जे काय मार्गदर्शन केलं, म्हटलं सर आता कसं आहे, हे युद्ध चालू झालेलं आहे जीवनरूपी, तुम्ही कृष्ण बना, मी मागे अर्जुन म्हणून रथात बसतो, तुम्ही न्याल रथ, त्या बाजूला मी यायची माझी तयारी आहे। म्हणजेच काय, पूर्ण शरण आलेलो आहे, तुम्हाला जे काय व्यवस्थित करायचं आहे तुमच्या याच्याने करा, मी कुठल्याही प्रकारे आडा प्रश्न तेढा प्रश्न विचारणार नाही। आणि सरांनी खरोखर हे जे रेमेडीज माझ्या घरामध्ये झालेलं आहे, तर यांनी जर दाखवलं तुम्हाला तर ते तुम्हाला विशेष वाटेल। झाल्यानंतरचे इफेक्ट जे आहेत, आता लोक म्हणतील होणारच असेल, व्हायची वेळच असेल, तर मग त्याला काय आहे, असली फटाफट कामं व्हायला लागली। जसं रिमोटने आपण काही कार्यक्रम बदलवतो त्याप्रमाणे फटाफट कामं व्हायला लागली। उदाहरणार्थ एकच उदाहरण देतो मी, भरपूर नाही देणार। आमचा खालचा एक दुकानाचा गाळा, ती 11 वर्ष झाले कोर्टामध्ये केस चालू होती आणि सरांना सांगितलं, मग सर आता हिअरिंगला केस येते आहे, काय करू बोला, तुम्ही सांगायचं मी करायचं, काही विचारायची गरज नाही आहे। मग सर म्हणाले की सध्या तुमची अशी परिस्थिती आहे, शनीचा 27,000 जप तुम्ही करा। मग म्हटलं ठीक आहे, तुमची आज्ञा आणि आशीर्वाद पण द्या तुम्ही। पण मग आम्ही तिघं बसलो आणि शनी महाराजांचा 5-6 दिवसामध्ये 1.25 लाख जप झाला। तो त्यांची कृपा, सरांचा आशीर्वाद, मॅडमचा आशीर्वाद। आणि सरांना पुन्हा आणखी आमचा क्लास असायचा वास्तुशास्त्राचा, तर त्यावेळेला म्हटलं सर असा, सर म्हणाले अरे वाह, सरांनी प्रेमाची थाप दिली। आणि मी हे एक मानतो, ज्ञान हे काही वयावरती अवलंबून नाही आहे, मी सरांपेक्षा खूप मोठा आहे पण ज्ञानाने ते मोठे आहे, त्यामुळे त्यांची प्रेमाची थाप पाठीवर बसल्यानंतर जप करायला पुन्हा आणखी मला जोर आला आणि पत्नीची साथ, सुनेची साथ, आणि त्यामुळे तो जप भरपूर झाला। आणि मग आता तुम्ही कोणताही अर्थ लावू शकतात। कोर्टाच्या तारखा पण इतक्या जवळजवळच्या पडायला लागल्या, हिअरिंग झाली, आपल्या बाजूने निकाल झाला। सरांना मी फोनवर सांगतो, जसे वडील बंधू म्हणा किंवा वडील म्हणा, आई आणि मॅडमला पण मी ज्या वेळेला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलायला उभा राहिलो मागे, तर मी काय म्हटलं, लक्ष्मी नारायणाय नमो नमः।